नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील माथाडी मापारी कामगारांना प्रचलित पद्धतीने काम व कामाची मजुरी मिळण्याबाबत प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्ताभाऊ बोडके, जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे व सर्व पदाधिकारी तसेच संध्या जाधव यांनी कामगारांची व्यथा मांडली। गेले अनेक वर्षापासून ते मार्च 2024 पर्यंत नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील माथाडी मापारी कामगारांना प्रचलित पद्धतीप्रमाणे बाजार समितीमधील व्यापारी आडते शेतकऱ्यांचा हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई व वाराई रक्कम कपात करून माथाडी मंडळात जमा करत होती। परंतु 1 एप्रिल 2024 पासून व्यापारी आडते यांनी मंडळाने लेव्हीबाबत दिलेल्या नोटिसाचा गैरअर्थ काढून लेव्ही वसुलीला बगल देण्यासाठी कामगारांना कामाची मजुरी कपात करणे बंद केले आहे। याबाबत कामगारांना प्रचलित पद्धतीप्रमाणे काम व कामाची मजुरी मिळणे आवश्यक आहे। शासनाचा परिपत्रक सूचना माननीय जिल्हा उपनिबंधक माथाडी मंडळ यांचे निर्देशक व न्यायालयाचे आदेश डावलून सटाणा, नामपूर या बाजार समित्या व व्यापारी खरेदीवर माथाडी कामगारांना काम व कामाची मजुरी देत नाहीत। बकरिता सदर कामगारांना काम व कामाची मजुरी देणे संदर्भात त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे। नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील माथाडी मापारी कामगारांना प्रचलित पद्धतीने काम व कामाची मजुरी मिळत नसल्याने संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर प्रचलित पद्धतीने कामगारांना काम व कामाची मजुरी मिळणे संदर्भात आदेश पारित केले आहे। सदर आदेश डावलून नामपूर, सटाणा बाजार समिती व व्यापारी माननीय न्यायालयाचा अवमान करीत असल्याने त्यांच्यावर शासनाकडून उचित कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्र 7/12 न्यूज प्रतिनिधी नाशिक। पावसाळ्याचे दिवस चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे, तरी या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की त्यांच्या काय न्याय मागण्या हक्क आहेत। ना दलालीसाठी ना कुठल्याही परिस्थितीसाठी मी आज बोलणार आहे माथाडी कामगारांच्या रोजीरोटीसाठी। माथाडी कामगार होणं इतकं काही सोपं नाही आहे, वाटतं तितकं। त्यांच्या पण काही गोष्टींच्या अपेक्षा असतात, स्वप्न असतात। आज 3 दिवस झाले माझे बांधव इथं उपोषणाला बसले। माझी सगळ्यांना एकच हात जोडून विनंती आहे की त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण कराव्या। नाशिक येथे आंदोलनाला बसले आणि एक 4 महिन्यापासून कामगारांच्या हाताला काम नाही आणि आज अशा परिस्थितीत आज लोकांना रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिलाय। आज चतुर्थ श्रेणीमधले लोक आज या ठिकाणी हजारोच्या संख्येनं उपोषणाला बसले आणि इकडं केंद्रीय कमिटी एक बाजूला येते आणि 5 स्टार हॉटेलमध्ये, ताजसारख्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था होते आणि आज माझे बांधव एक रस्त्यावरती, आज पाण्या पावसाच्या ठिकाणी एक रस्त्यावरती बसले। याच्या ही कुठंतरी खंत वाटते। आत्ताच माझे 5 मिनिटापूर्वी कामगार उपायुक्तांबरोबर बोलणं झालं, त्याच्यातला काहीतरी मार्ग काढा, तोडगा काढा, कारण साथीचे रोग बळावत आहे आणि एके बाजूला आमचे जर माझे बंधू कोणाला जर कमी जास्त झालं तर मी एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही, प्रत्येकाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही।